समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे पाहायला मिळाले। महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या या पंक्चर झाल्यात। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न, प्रवासी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांचा हा आरोप आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे पाहायला मिळाले। महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या पंक्चर झाल्यात। समृद्धी महामार्गावर हा धक्कादायक प्रकार। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न करण्यात आल्याचं प्रवासी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी आरोप केलेला आहे। त्यांचं म्हणणं काही नाही, ते म्हणतं का नाही तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो हैदराबादला आहे, तर आम्ही बोलू शकत नाही, तो फोन स्विच ऑफ आहे। आम्हाला सोडलं मी ऑलरेडी। आपल्या घरात जो पेशंट असेल तो पाठीमागे एक ॲम्ब्युलन्स आहे ना। काय झालं नेमकी, काय झालं? हात लावायची गरज नाही ना या खड्ड्या हे जे हा हा हे बघितलं, हात लावू शकत नाही, याची चूक आहे, त्याला बोलायला काही नाही। आपल्या घरात जो पेशंट असेल तो पाठीमागे एक ॲम्ब्युलन्स आहे ना। काय झालं नेमकी, काय झालं? हात लावायची गरज नाही ना या खड्ड्या हे जे हा हा हे बघितलं, हात लावू शकत नाही, याची चूक आहे, त्याला बोलायला काही नाही। पहिला दोनदा स्विच ऑफ आहे, याला पकड बर का, नाही तर मला डोक्याची गट्टी पडवलं का आता? मी बोललो ना, हा तू बोललो ना, हा जरा काशी होतो। एक मिनिट शांत बसा। समृद्धी महामार्गावर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे पाहायला मिळाले। महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या पंक्चर झाल्या होत्या। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न असा आरोप करण्यात येतोय। आपल्यासोबत प्रवासी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब या फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण या महामार्गावरून जात होत्या, काय नेमकं घडलंय? सर्वात आधी तर नागपूर ते मुंबई महामार्गात छत्रपती संभाजीनगर ते दौलताबादच्या मधला जो पॅसेज आहे त्या ठिकाणी अकस्मितपणे काही गाड्या 100-150 एका मागोमाग थांबलेल्या होत्या आणि जेव्हा तिथे थांबून उतरून जेव्हा पाहिलं गेलं तर रोड जो 3 पदरी आहे त्याच्या दोन्हीही बाजूला 100-150 पर्यंत, जसं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतोय की 100-150 पेक्षा जास्त खिळे एका केमिकलच्या द्वारे ठोकले गेले होते की जागेवर काही गाड्या तिथे पंक्चर झाल्या होत्या। 2 गाड्यांमध्ये प्रवासी जे होते ते सगळे परिवार होते आणि त्यांचा खूप मोठा धोक्यातून तो जीव वाचला आणि तरी सुद्धा त्यामागे 2-4 गाड्या येऊन परत दोन्ही बाजूला दुतर्फा लागल्यामुळे दोन्ही बाजूला त्या पंक्चर होऊन पुढपर्यंत गाड्या पंक्चर होत होत्या। मागून ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांना त्या प्रवासी गाड्यांनी थांबवलं, परंतु पोलिसांना जेव्हा तिथे बोलवलं गेलं त्यावेळी पोलिसांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला। जो व्यक्ती होता ज्याचं म्हणणं होतं की इथे कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, तुमच्या मोठ्या साहेबांना बोलवा, हे कोणी केलं, कसं केलं, का केलं, तुमची जी कॉन्वोज फिरत असतात समृद्धी महामार्गावर ते कॉन्वोज तुमचे कशामुळे इथे दिसत नाहीये, त्यांना कळलं नाही का? कारण 100-150 खिळे होते आणि एवढे खिळे असून सुद्धा इतका वेळ लागला असेल ते टाकायला। मग समृद्धी महामार्गावर जर लोकांना परवानगी नाहीये तर एवढे खिळे कोणी टाकले? मग हे कदाचित पोलिसांनी कमिशन घेतात चोरांकडून असं बोललं जातं एरियातल्या लोकांकडून, किंवा कुठल्या वेगळ्या काही दृष्टिकोनातून हे सगळं घडवलं गेलं होतं का, की मोठी जीवितहानी घडवण्यामागचा काही उद्देश होता का, असं खूप जणांना प्रश्न पडलेला आहे। पोलीस दाखल झाले होते, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी काय प्रतिक्रिया दिली यावर? पोलिसांचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचं म्हणणं होतं मधून तुम्हाला जायला रस्ता आहे, तुम्ही मधल्या रस्त्याने जा ना, तुम्ही ते तिथे थांबून का राहिले आहात? आणि ज्या प्रवाशाची सर्वात आधी गाडी पंक्चर झाली होती त्या प्रवाशाचं असं म्हणणं होतं की एवढे दोन्ही बाजूला खिळे लावेपर्यंत महामार्ग प्रशासन काय करत होतं, मग महामार्गावर जे कॉन्वोज होते ते काय करत होते? तर उलट पोलीस जे लोक आहेत ते उलट त्यांना अरेरावी करत होते, त्याला पकडून ठेवत होते की तू मध्ये मध्ये लोकांना डिस्टर्ब करू नको, तू सगळ्या गाड्यांना जाऊ दे। त्यांचं म्हणणं असं होतं पोलिसांचं की दोन्ही बाजूनी खिळे, मधून तुमच्यासाठी रस्ता आहे ना तर तुम्ही मधून जा। आणि अनेक लोकांना ते व्हिडिओ काढण्यापासून पण ते नकार देत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला रस्ता आहे तुम्ही जा, आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही जा। म्हणजे प्रवाशांच्या जीवासोबत एवढा मोठा खेळ झाला आणि हे कुठली ऍक्शन न घेता तिथे अरेरावी करतायत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पहा की त्या व्यक्तीला अक्षरशः पकडून ठेवलं आणि त्यांनी एक गाडी त्या मधल्या स्ट्रीप मधून बाहेर काढली आणि त्या माणसासोबत बोलत असताना त्यांची भाषा पण तेवढीच उद्धट होती। इट मीन्स की त्यांचा पण याच्यात कुठेतरी हात असावा।
जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे पडलेले आढळले, ज्यामुळे गाड्या पंक्चर झाल्या. हा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गाचा आता समोर येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.